शेतकऱ्याचं जीवन म्हणजे संघर्षाची दुसरी व्याख्या. पहाटेपासून रात्रपर्यंत राबतो, पण तरी त्याचं जगणं तग धरण्यातच जातं. दररोज आत्महत्या, नापिकी, दुष्काळ आणि पिकाला भाव नाही, या सगळ्या गोष्टी आपण आता रोज ऐकतो, रोज पाहतो. सध्याच्या परिस्थितीत बच्चू कडू आणि विविध शेतकरी संघटना आज शेतकऱ्यांच्या हक्कासाठी आंदोलन करतात. पण काही लोक म्हणतात, कशाला उगाच आंदोलन करता, काय फालतूपणा या. हा सिनेमा त्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देतो आणि सांगतो का महाराजांना रयतेचा राजा म्हणायचे. महाराज असते तर रयतेचा आवाज कुणी दाबू शकले नसते. शेतकऱ्यांचे अश्रू पिकाच्या मातीवर पडण्याआधीच त्यांनी ते पुसले असते. या सिनेमात एक संवाद आहे जो ऐकल्यावर अंगावर काटा येईल. मला ना माझ्या देशातल्या शेतकऱ्यांना ना फक्त एकच गोष्ट सांगायची, तुम्ही आपल्या घरच्यांसाठीच अन्न पिकवा. मग कळेल सगळ्यांना की शेतकरी किती महत्त्वाचे असतात. हा सिनेमा केवळ चित्रपट नाही, तर प्रत्येक शेतकऱ्याच्या मनातली हाक आहे आणि एक स्वप्न की पुन्हा एकदा रयतेचा राजा आपल्या शेतकऱ्यांसाठी उभा राहील. तर मग शेतकऱ्यांची अवस्था आणि या परिस्थितीमध्ये जर महाराज असते तर त्यांनी नेमकं काय केलं असतं, हे जाणून घेण्यासाठी उद्या म्हणजेच 31 ऑक्टोबरला प्रदर्शित होणाऱ्या पुन्हा शिवाजीराजे भोसले हा चित्रपट बघा आणि शेतकऱ्यांसाठी सरकारने आणखी काय योजना केल्या पाहिजेत ते आम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. धन्यवाद.